गुड मॉर्निंग गाइस, कैसे आहात सर्व? सब मजे में ना? सब अच्छे चल रहे हैं ना? आज है वट सावित्री पूर्णिमा, इसलिए मयूरी हुई है रेडी। आज हम जाने वाले हैं पूजन के लिए, वट सावित्री पूजन के लिए। महाराष्ट्र में वट सावित्री पूजन एक सबसे बड़ी चीज़ होती है और वो हम करते हैं। आपको भी दिखाते हैं कैसा होता है, कैसा पूजन होता है और कैसी प्रथाएं होती है। मयूरी अभी रेडी तो हो गई है, लेट्स सी क्या कर रही है। हाय माकडा, रांगोळी काढतेस? हे आमच्या छोट्याशा घराच्या बाहेर रांगोळी काढायचा प्रोग्राम चाललाय. तर गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे वटसावित्री पौर्णिमा. वटसावित्री पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा, सचिन आणि मयुरीकडून. वटसावित्री पौर्णिमेसाठी जशा सगळ्या बायका एक्सायटेड असतात, माझी दुसरी वटसावित्री पौर्णिमा आहे आणि आय एम सो सुपर डुपर एक्सायटेड आणि झाली. पूर्ण येत नाहीये. पूर्ण दाखवा ना. तर अशी काहीच मी हेअरस्टाईल केली आहे. अशी दिसते मी. छान दिसतेस. असली काहीशी मी हेअरस्टाईल केली आहे. बघू शकता. थोडीशी क्लॅरिटी वाढली आणि हो. हां, आणि पूजेची तयारी कशी केली, काय केली ते सगळं पण मी दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर लेट्स कम. मी पण नवीन म्हणजे दुसऱ्यांदाच करते आणि ते पण आम्ही हैदराबादमध्ये आल्यापासूनच आला, पहिली पण दुसरी पण. सो एवढं डिटेल मला काय माहीत नाही, काय चुकलं वगैरे असेल तर डू कमेंट गाईज. जेवढं मला माहिती आहे, जेवढं मी आईच्या मम्मींचं बघितलं आहे तेवढं आय एम डुईंग. 5 ओटी भरण्यासाठी 5 बायकांची पूजा झाल्यानंतर जी ओटी भरतो आपण, त्यासाठी हे 5 असे आंबे घेतले आहेत. त्यांना असं मस्त हे गुंडाळून घेतलं आहे आपण पुरा, आणि गहू घेतले ओटी भरण्यासाठी. ठीक, हे झालं 5 जणांचं. त्यानंतर आपल्याला लागतं पाणी झाडाला अर्पण करण्यासाठी, आपल्या वटवृक्षाला. आणि ही ओटी जी आपण वटवृक्षाची भरतो त्याच्यासाठी आपल्याला एक ब्लाऊज पीस वगैरे लागतो, दोरा जो की 7 फेऱ्यांसाठी लागतो. त्याच्यानंतरून मी पण विसरली की खोबरं आणि गुळाचा नैवेद्यासाठी खोबरं आणि गुळ. तर मी गुळाचा खडा ठेवला, खोबरं आम्ही ठेवलं आहे ॲक्च्युली. तर एक गुळाचा खडा मी ठेवतो आणि बस कापूर, त्याच्यानंतर हळदी कुंकू, ज्या काही गोष्टी आहेत बेसिक गोष्टी त्यात, आणि दिवा. ओके, दिवा मी घेतली आमच्या घरातला. म्हणजे मला आठवण दिवशी तिथं आणायला बरं का. हो, तिथं विचारून येतो दिवा. नाही. न केवल व्रत, न केवल परंपरा, यह प्रेम और विश्वास की कहानी है। हर प्रार्थना में एक ही कामना, संग संग बीते हर जिंदगानी है। वट की छाया जैसी शीतलता रिश्ते में सदा बनी रहे। हंसी, अपनापन और सम्मान हर पल हमारे संग रहे। सावित्री के अटूट विश्वास से जीवन में खुशियों का सवेरा हो। हर जन्म में मिले यही संग, बस इतना सा ईश्वर से बसेरा हो। तो गाइस, हम पूजा करने के लिए वो डेस्टिनेशन पे गए. वहाँ हमने पूजा स्टार्ट की. सबसे पहले हमने व्रत का संकल्प लिया और भगवान शिव पार्वती तथा सावित्री सत्यवान को स्मरण किया. वट के वृक्ष को जल अर्पित किया और हल्दी कुमकुम अक्षदा तथा फूल चढ़ाए. धूप और दीप जलाकर पूजा की. और मैंने कच्चे सूत के धागे से पेड़ को 7 बार लपटते हुए परिक्रमा कर ली. और ये सब करते हुए माइंड में इतनी अच्छी रिलैक्सिंग फीलिंग थी. एक सद्भावना के साथ ये सब पूजा की और बहुत ही सारी पॉजिटिविटी लग रही थी.
गाईज, आज आहे वटपौर्णिमा आणि आम्ही दोघं पण आलोय मस्त वडाच्या पूजा करायला. आज वटपौर्णिमेसाठी एक छानसा उखाणा घेऊ म्हटलं. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे मारते साथ, सचिनची राहो अशीच मला 7 जन्मांसाठी साथ. आणि गाईज अजून एक इन्सिडेंट झाला, तो असा की मी सगळीकडे बघत होती यार आता मी ओटी कोणाची भरू, आणि तेव्हाच मला तिथे ह्या काकू दिसल्या ज्या की तिथे साफसफाई करण्यासाठी येतात. आणि मी त्यांना विचारलं की काकू मी तुमची ओटी भरली तर चालेल का, आणि त्या पण खूप हॅपी झाल्या आणि त्या म्हटल्या हो का नाही. तर मग मी त्यांची ओटी भरली. त्यांनाही खूप जास्त आनंद झाला आणि मलाही कोणाची तरी ओटी भरायची होती, मलाही ती व्यक्ती मिळाली. आणि इट्स रिअली अ व्हेरी गुड कोइन्सिडन्स. अशा प्रकारे आपली आज वट सावित्री पौर्णिमा पूर्ण झालेली आहे आणि मयुरीचं पूजनही पूर्ण झालेलं आहे वट सावित्री पौर्णिमाचं. हो, अशा प्रकारे आपली मस्त पूजा झाली आहे. 7 फेरे घेतलेत, ओटी भरली वडाची. इथे मला जास्त कोणी भेटलं नाही, पण जे कोणी भेटलं त्यांची ओटी भरली आहे. मस्त छान पूजा झाली आणि मस्त सकाळी सकाळी प्रसन्न वाटतंय. अतिशय या वडाच्या सावलीखाली इतकं मोठं प्रचंड असं आहे वडाचं झाड. या झाडासारखं सचिनलाही मोठं आयुष्य लागू अशीच मी वडाकडे प्रार्थना करते. खूप सारं यश मिळो, है ना. हो. तर तुमची कशी झाली वटपौर्णिमा? डू कमेंट गाईज. येस. चला भेटूयात एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये, नवीन चॅप्टरमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.